नमस्कार, मी राहुल गांधी, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये महाराज देखील सामील झालेले आहेत आणि त्यामध्ये यांची रॅली निघाली आहे. या रॅलीचं वैशिष्ट्य काय आहे थेट आपण महाराजांकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत त्यांचं काम काय आहे आणि आतापर्यंत त्यांनी काय काम केलंय आणि रॅली कशा संदर्भात चाललेली आहे या जागृत आपण थेट महाराजांकडे जाणार आहोत. हे सगळे त्यांचे भक्त आहेत. सगळं दाखवा, विकलला आणि मागचं बी दाखवा. आपण पूर्ण सगळं दाखवणार आहे आणि संपूर्ण महाराजांची माहिती थेट आपण. मला सांगा, किती वर्षापासून ही रॅली निघते? ये भव्य भारत देश की इतिहास में एक पहली बड़ा रैली है, क्योंकि बुद्ध पूर्णिमा के दिन के उत्सव पर छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बी.आर. अम्बेडकर, जगत ज्योति बसवेश्वर और गौतम बुद्ध की भव्य प्रतिमाओं का एक बड़ा जुलूस इधर सोलापुर में जय भारत माता सेवा समिति नई दिल्ली की राष्ट्रीय संत परम पूज्य श्री हवा मलिनाथ महाराज जी के दिव्य नेतृत्व में सर्व धर्म की देश बांधव की उपस्थिति में तिरंगा लेकर जा रहे हैं। इस देश में अब क्या जरूरत है बोले तो मंदिर बनाना, मस्जिद बनाना, चर्च बनाना ये बड़ी बात नहीं है, जरूरत नहीं है। इस देश में अब जो टूटे हुए दिल है ना देशवासियों का, उसको जोड़कर मजबूत देश खड़ा करने का जरूरत है। ये काम हवा मलिनाथ महाराज जी ने कर सर्व धर्म समूहाची रॅली आहे आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त ही रॅली निघाली आहे आणि हे रॅली निघण्याचं कारण म्हणजे महाराज आहेत. तिकडे दाखवा जागृत. आपण थेट महाराजाकडे जाणार आहोत आणि महाराजाचं सुद्धा म्हणणं घेणार आहे. या जागृत या. मला सांगा महाराज. हा, धन्यवाद. सर्व धर्म समूहाची रॅली काढण्यात महाराजांनी. मला सांगा महाराज, या रॅलीचं वैशिष्ट्य काय आहे? ये रैली का वैशिष्ट्य है कि इस देश 140 करोड़ देशवासियों का है। सर्व धर्म, सर्व जात, सर्व पाप सब मिलकर देश की गौरव के लिए, देश की अस्तित्व के लिए और देश की एकता अखंडता के लिए काम करना जरूरत है। इसीलिए हवा मलिनाथ महाराज जी ने 140 करोड़ लोगों की रग रग में देशभक्ति का जागने का काम, जगाने का काम कर रहे हैं। ये महत्व संदेश समस्त देशवासियों को इस रैली से दे रहे हैं। इस परिस्थिति में, इस देश की आज की परिस्थिति में जो करोड़ों टूटे हुए दिल है देशवासियों का, उसको जोड़कर एक मजबूत देश खड़ा करने का जरूरत है। ये संदेश ये सर्व धर्म यात्रा से हवा मलिनाथ महाराज जी ने दे रहे हैं। जय हिंद, जय भारत। मेरे को बोलो, अभी जो भारत की जनगणना हो रही है, क्या राय है आपकी? भारत की जनगणना सब तरफ होना ही चाहिए, वंदे भारत भी होना ही चाहिए, क्योंकि हमारे लिए भारत माता एक माँ है। 140 करोड़ लोग भारत माता की संतान है। हम सब एक होकर, संविधान में बोले ना, यूनिटी इंटीग्रिटी ऑफ द नेशन के लिए हम सब एक होकर काम करने के लिए, देश के लिए जीना है, देश के लिए मरना है। देश ही हमारा परिवार है, देश ही हमारा मन मंदिर है। जय हिंद। मला सांगा, या महाराजांचे किती संस्था आहेत या पूर्ण भारतामध्ये? भारत ये बहुत बड़ा संस्था है महाराज जी के लिए, क्योंकि निसर्ग सरकार सब देशवासियों के लिए है और ये निसर्ग और सरकार के लिए अच्छे काम करने के लिए जय भारत माता सेवा समिति डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने 140 करोड़ लोगों को जो संविधान अर्पित किया ना, उसका तत्व सिद्धांत पूरे 140 करोड़ लोगों को हम पहुंचाने के लिए काम कर रहे हैं। धन्यवाद. मला सांगा, मराठी हो, मराठी येत आहे. मला सांगा, महाराजांनी एवढी मोठी रॅली निघाली आहे, महाराजांचे सोलापुरामध्ये किती भक्त आहेत? भक्त असं सांगता येत नाही, लाखो करोडो भक्त आहेत. प्रत्येकाच्या दिलामध्ये महाराजांचं अस्तित्व आहे. त्याच्यामुळं धर्म, जात, पंथ, पक्ष, पार्टीपेक्षा देश मोठा आहे. देश सुखी तर आपण सर्व सुखी. म्हणून या समिती मार्फत पूर्ण देशभर वेगवेगळे जे थोर पुरुष होते त्यांचा गौरव सन्मान करणं हे समितीच्या मार्फत मागील 10 वर्षापासून करण्यात येत आहे. समिती नवी दिल्लीला या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक घेऊन, हे महाराजांनी 29 राज्यातल्या लोकांना घेऊन ही समिती स्थापन केली आहे. पूर्ण भारतभर राष्ट्रीय एकात्मतेसाठी, निसर्ग, पर्यावरण आणि आपण सर्व भारतीय एक आहोत ही सद्भावना घेऊन ही पूर्ण देशभर कार्य चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी ह्या भव्य दिव्य सोलापूरमध्ये सर्व धर्मियांच्या वतीनं ही रॅली काढलेली आहे.
आणि आज योगायोगाने आज महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे. धन्यवाद. सर्व धर्म समूहाची रॅली आहे. चला तुम्हाला रॅली दाखवतो. जागृत चला पुढं. आणि रॅली निघाली आहे. हा चला जय जागृत. हे जागृत इकडं दाखवा. या इकडं. आपल्या गौतम बुद्ध आहेत. पहिला त्यांनी बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्धाची मूर्ती पुढे ठेवलेली आहे. दाखवा जागृत. इकडे पाठीमाग बसवेश्वर महाराज आहेत आपले आणि त्यांची मूर्ती आहे. एवढी मोठी भव्य दिव्य सर्व धर्म समूहाची रॅली काढलेली आहेत सोलापूर शहरामधून. ही पहिल्यांदाच रॅली आहे असं वाटतंय मला, एवढी मोठी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आपले, त्यांना सुद्धा ह्या रॅलीमध्ये घेऊन हे सगळे लोक निघालेत. मग छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जागृत तिकडे दाखवा. या बघा, दाखवा छत्रपती शिवाजी महाराजांना. एवढी मोठी रॅली काढलेत ते. पाठीमाग सुद्धा त्यांच्या गाड्या आहेत. एवढी मोठी रॅली, कमीत कमी 1-1.5-2 किलोमीटर मोठी ही रॅली आहे. आणि हे सगळेच विचाराचे म्हणजे सर्व धर्म समूहाचे लोक घेऊन ही रॅली महाराजांनी काढली आहे. या महाराजाचं वैशिष्ट्य हे आहे की सर्वच लोक आपले आहेत. इथं जातपात मानली नाही आहे. सगळ्या लोकांना घेऊन हे निघालेत. हे मत तर निश्चित आहे. ह्याला विकास म्हणलं जात आहे. सगळ्या लोकांना घेऊन चाललं ह्याला विकास म्हणलं जात आहे. हे आपला विकास आहे. महाराज म्हणल्यासारखं जातपात नाहीये. मी सगळ्याला घेऊन निघालो. या रॅलीचं बोध आपण सगळ्यांनी घ्यायला काय हरकत नाही. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.